इथून पुढच्या संघांना एक सूचना आहे, मध्यंतरानंतरच आपली टीम इथं हजर करायची. ग्राउंड शेजारी ऑब्जेक्शन जे काय असतील ती नोंदवायची आहेत. ग्राउंडवरती कोणतेही ऑब्जेक्शन नोंदवली जाणार नाहीत. इथून पुढच्या सर्व टीम्सना विनंती आहे की त्यांनी मध्यंतरानंतरच आपली टीम ग्राउंडच्या शेजारी हजर करायची आहे आणि आपली जी काही ऑब्जेक्शन असतील ती नोंद करायची आहे. ग्राउंडवर आल्यानंतर कोणतंही ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही. चालू असलेला सामना हेरले विरुद्ध नागाव. दोन्ही टीम अतिशय चांगला खेळ करत आहेत, चांगला प्रयत्न, परंतु गुणसंख्या झाली होती नागाव 4 हेरले 1. चालू असलेला सामना हेरले विरुद्ध नागाव. यानंतर लगेच होणारा सामना राजाराम बापू कासेगाव विरुद्ध शांतीनगर सांगली. दोन्ही संघांनी या सामन्याच्या मध्यंतरानंतर ग्राउंड शेजारी यायचं आहे. तिथंच आपली काय ऑब्जेक्शन असतील तर नोंद करायचे आहे. ग्राउंडवर आल्यानंतर कोणतंही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. ये बघ करायचं नाही, पाणी मारायला लागतं. पाणी निसरतात चाटा घालतात आपल्याला. आपण जाणारच जातात रायडर तिचा. चालू असलेला सामना या ठिकाणी हेरले विरुद्ध नागाव. गुणसंख्या झालेले 4 विरुद्ध 2. नागाव 4 गुण, हेरले 2 गुण. चालू सामन्यानंतर लगेचच होणारा सामना या ठिकाणी राजाराम बापू कासेगाव विरुद्ध शांतीनगर सांगली. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी चालू सामन्याच्या हाफ टाइम नंतर या ठिकाणी ग्राउंड शेजारी यायचं आहे. त्यांना जी काही ऑब्जेक्शन अपोजिट टीम बद्दल असतील ती तिथंच नोंद करायची आहे. ग्राउंडवरती कोणतंही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. जमते आपलं पुरेसे सोने बिल काय म्हणते नसते डायरेक्ट येणारच फॅन सवय
चालू असलेला सामना नागाव विरुद्ध हेरले. गुणसंख्या झाली 4 विरुद्ध 3. त्यानंतर होणारा सामना राजाराम बापू कासेगाव विरुद्ध शांतीनगर सांगली. दोन्ही संघांनी तयारी करायची आहे. बसते डाव्या पायाजवळ खालची मागल्या मॅच विजयी चालू सामन्याचा मध्यांतर झालेला आहे. तरी त्या दोन टीम इथं ग्राउंडवरती येतात. शांतीनगर सांगली आणि राजाराम बापू कासेगाव. ग्राउंडवरती कोणतंही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. तिथं आमच्या मंडळाचे स्वयंसेवक उपस्थित आहेत. तुम्हाला कोणतंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ग्राउंडच्या बाहेर इथं आपली टीम हजर करायची आहे. आणि ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल तर ऑब्जेक्शन नोंदवायचं आहे आपलं. ग्राउंडवर कोणतंही ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. त्यामुळे कोणती सबब तुमची ऐकून घेतली जाणार नाही.
किट घालून ग्राउंडच्या बाहेर उपस्थित राहा. सन्मान्य दिग्गज हर्षल पाटील, श्री दत्त हॉटेल तांदळवाडी येथे उपस्थित झालेले आहेत. यांचं आमच्या मंडळाचे सदस्य अमर जाधव यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हर्षल पाटील यांचं स्वागत आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य अमर जाधव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तिकडलं पुढील सर्व सामन्याच्या खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. पुढील सर्व सामने लॉट्स प्रमाणे बघून सर्व टीमनी तयारी थांबायचं आहे. महालक्ष्मी पेठ वडगाव आणि केकेसी कुरळूप दोन्ही संघांनी तयारी थांबायचं आहे. महालक्ष्मी पेठ वडगाव आणि केकेसी कुरळूप. शांतीनगर सांगलीचा काही तांत्रिक कारणास्तव सामना पुढे ढकलण्यात आलेला आहे. केकेसी कुरळूप आणि महालक्ष्मी पेठ वडगाव तयारी थांबायचं आहे. महालक्ष्मी पेठ वडगाव आणि केकेसी कुरळूप दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. चालू सामन्यामध्ये अतिशय अडचणीचा सामना या ठिकाणी एरले विरुद्ध नागाव. एरलेची गुणसंख्या झाली आहे 7, नागावची गुणसंख्या आहे 9. अतिशय अटीतटीचा सामना. Ada